नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पान्हा गँग सगळेजण गॅरेजमध्ये झोपलेले असतात. शिवा वर्गात गेल्यानंतर आता पान्हा गँगला फोन करते, पण एकही फोन उचलत नसतो. तेव्हा आता शिवा आणि दिनकर सर आता सगळ्यांना घेऊन गॅरेजवर येतात. तर तिथे सगळेजण झोपलेले असतात. दिनकर सर आता डिप्फरजवळ जातात आणि म्हणतात की बाळा डिप्फर, अरे उठ ना. डिप्फर काही उठायला तयार नसतो. जोरजोराने दिनकर सर आता ओरडतात. तेव्हा आता सायनल सर डिप्फर पटकन उठून दिनकर सरांना बघतात आणि हात जोडू लागतात आणि आता बॅटरीलासुद्धा चापट मारून आता उठवतात. तर सगळेजण आता समोर असतात. लगेच आता दिनकर सर म्हणतात, अरे तुम्ही काम करता, दिवसभर गॅरेज चालवता मला माहिती, पण रात्रीचे शाळेलासुद्धा तुम्हाला जायचं असतं, हे तुम्ही कसं विसरता. सगळेजण आता डोक्याला हात लावतात. दिनकर सर म्हणतात की म्हणून मला वाटलं ना अख्ख्या शाळेलाच घेऊन तुम्हाला भेटायला यावं, म्हणून मी सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे घेऊन आलोय. इकडे आता बॅटरी म्हणतो, सकाळी उठलो, थोडंसं काम केलं, पुन्हा असं वाटलं जरा आराम करावा आणि मग आराम करायला बसलो, तसंच झोप लागली आणि डोळाही कधी लागला कळलंच नाही. आता सायनल सर म्हणतो, मित्राची पार्टी होती, भारी समोसे आणले होते आणि ते खाऊन ना सर आम्हाला झोपच लागली. आणि आता सगळेजण म्हणतात की यांना ना आता आपण खांद्यावर उचलूनच घेऊन जाऊ शाळेत. दिनकर सर म्हणतात, मला वाटतंय ना आता आपण ही आजची शाळा इथेच गॅरेजमध्ये सुरू करूयात. तेवढ्यात आता कमल म्हणते की हे गॅरेज आहे सर. दिनकर सर म्हणतात की गॅरेज नाही, नुसतं हे गॅरेज नाही तर यांचं घरसुद्धा आहे. दिनकर सर म्हणतात की शिक्षक हे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिकवतात, ते चांगलंच आहे ना, त्यात काय वाईट. आणि पटकन आता तिथेच दिनकर सर खुर्ची घेऊन बसतात आणि सगळे विद्यार्थी आता तिथेच बसतात आणि दिनकर सर शिकवायला सुरुवात करतात. आणि खऱ्या अर्थाने दिनकर सर आता तिथेच त्यांना सगळ्यांना शिकून आता शिक्षणाचे धडे गिरवू लागतात. आता प्रत्येक विषय कसा महत्त्वाचा आहे, प्रत्येक विषयामध्ये आपल्या ज्या सभोवतालच्या गोष्टी कशा अवलंबून असतात. आणि गणितामध्ये सपोज तुम्हाला एखादा पान्हा घेऊन जर ते नट आवळायचा असेल तर तो पान्हा कितीचा त्या नटाला लागणार हे कसं ओळखायचं, तर ते गणितामधून शिकता येतं. हे सगळं आता दिनकर सर पान्हा गँगला समजावून सांगतात. इकडे आता देसाईंच्या घरात सगळेजण आता शिवाची वाट बघत बसलेले असतात. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अगं आण ना मला जेवायला, आई मला खूप भूक लागली. तेव्हा आता सीताई म्हणते की कीर्ती जरा थांब, शिवा येईलच आता, शिवा येण्याची आपण वाट बघतोय. तर भाऊ म्हणतात, कीर्ती अगं आपण किती दिवसापासून असे एकत्र जेवायला नाही बसलेलो. भाऊ म्हणतात, एक तर आशू असतो किंवा एकतर शिवा असते, दोघे कधीच एकत्र नसतात. भाऊ म्हणतात, तेव्हा थोडा वेळ थांबलो तर काय हरकत आहे ग कीर्ती. आणि उर्मिला म्हणते, सगळे कसे एकत्र जेवायला असले ना तर बरं वाटतंय. तेव्हा आता लगेच आशू म्हणतो की काकू तुला आठवण येते का. तर आता उर्मिला लाजते. सीताई म्हणते की काय ग लाजते कशाला. उर्मिला म्हणते की हे मुलं ना काहीही बोलतात. आणि तेवढ्यात शांता काकू म्हणते की मी ना ताटच तयार करायची तयारी सुरू करते. शांता काकू आतमध्ये जाताच इकडे पटकन तेवढ्यात शिवा येते आणि शिवा येता सगळ्यांना आनंद होतो. पटकन आशू शिवाला शेजारी बसवतो आणि म्हणतो की शिवा तुझी येण्याचीच वाट बघत होतो ग. आणि शिवा म्हणते की असेच तुम्ही सगळेजण एकत्र अजून जेवले नाहीत का. सीताई भाऊ काय आहे, अहो किती उशीर झालाय. आणि शिवासुद्धा म्हणते की आपल्याला ना कधी एकत्र सगळ्यांना वेळच मिळत नाही आणि आज तो वेळ मिळालाय, खरंच खूप छान वाटतंय. मग आता चला, आता पोटात ना कावळे ओरडायला लागले, चला आता जेवण करून घेऊयात. कीर्ती म्हणते हो हो चला ना आता सगळे जेवण करायला जाऊयात, कारण कसं आहे ना भाऊ आता तुमची लाडकी सून आली आहे ना. कीर्ती म्हणते, आता ना तुमच्या जीवात जीव आला असेल आणि तुम्हाला भूकही लागली असेल. आणि कीर्ती म्हणते की या शिवा आणि आशूशिवाय घरातील पानच चालत नाही. मला काही वेळेस प्रश्न पडतो, मी या घरातील मुलगी आहे की नाही काय माहिती. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की मला काय वाटत असेल याचा कोणीच विचार नाही करत. तेवढ्यात सीताई म्हणते की कीर्ती बस झालं ना, कशाला गोंधळ घालतेस आता. आणि आता कीर्ती म्हणते की आशूने एवढ्या काही चुक्या केल्या आणि आता तर तो संपदाचं लग्नही लावून द्यायला निघालाय. माझ्या संसाराचा इथं कोणी विचार करते की नाही. तेवढ्यात बोट करत संपदा म्हणते की ताई माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस तू आणि मला कशाला मध्ये घेतेस तू. कीर्ती म्हणते की गप्प बस तू. आणि लगेच आता इकडे भाऊ म्हणतात की हे बघ कीर्ती तू गप्प राहा. संपदाच्या लग्नाचा आणि याचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. राहिला विषय आशूचा, आशूच्या हातून चुका झाली असतील, पण तुझ्या नवऱ्याच्या हातून आणि तुझ्या हातून अमानुष कृत्य झाली, हे तू विसरू नकोस. तेव्हा तू तुझ्या नवऱ्याची बाजू घेऊन बोलू नकोस. तर भाऊ म्हणतात की हे बघ कीर्ती आता सुहास इथे येणार नाही. तेव्हा आता शिवा म्हणते की कीर्ती सुहास आता या घरात येणार नाही, हे फायनल झालंय.
कीर्ती म्हणते की तेव्हा मी काय करणं अपेक्षित आहे, कारण आता या सगळ्याचा ना मला खूप त्रास व्हायला लागला आहे. सीताई म्हणते, हे बघ कीर्ती, आम्ही तुझा विचार करत नाही असं नाही आहे, पण जर तुझा विचार आम्ही करतोय आणि तू जर आमच्या या विचाराला होकार दिला तर मग आम्ही पुढे जाऊ. सुहासचा विचार आता तू सोडून दे कीर्ती. लगेच आता कीर्तीला काय बोलावे काय नाही कळतच नाही. आणि लगेच आता भाऊ म्हणतात, बोल काय म्हणणं आहे तुझं यावर. तर कीर्ती म्हणते, दुसऱ्या लग्नाचा विचार करणं भाऊ माझ्यासाठी खूप कठीण आहे. उर्मिला म्हणते की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कीर्ती कशाला गोंधळ घालतेस तू. तेव्हा आता कीर्ती म्हणते की गोंधळ घातल्याशिवाय तुम्हाला काही कळतच नाहीये. इकडे आता दिव्या रात्री तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि पटकन दिव्याच्या अंगावरून एक उंदीर उडी मारून जातो. पटकन मोबाईलचा टॉर्च चालू करत दिव्या आता इकडे तिकडे त्या उंदराला शोधू लागते. दिव्या जाम घाबरलेली असते आणि दिव्या म्हणते, हा मालक ना इथे काही स्वच्छताच ठेवत नाही, फक्त पैसे घेतो. आणि पटकन आता दिव्या लाईट लावते आणि तो उंदीर लाईट लावता क्षणी पुन्हा दिव्याच्या आता अंथरुणावर येतो. तर दिव्या पटकन आता उडी मारून किचन ओट्यावर जाऊन बसते आणि दिव्या आता उंदराला हाकलू लागते. म्याव म्याव असा आवाज काढत दिव्या आता उंदराला जाण्याचा प्रयत्न करत लागते, पण उंदीर आता पुन्हा इरझऱ्या घालत दिव्यासमोरच जा ए करत असतो. आता तो उंदीर येता क्षणी दिव्या त्या उंदराला लाटणं फेकून मारते. इकडे आता भाऊ आणि सीताई बेडरूममध्ये येतात. कीर्तीचे लहानपणीचे फोटो भाऊ आता सीताईला दाखवतात. भाऊ म्हणतात, हे बघ कीर्ती किती लहान होती आणि आता किती मोठी झाली. सीताई म्हणते, खरंच ना, लहानपणी कीर्ती शाळेत जाताना रडायची आणि खाऊ म्हटलं की हसायची. भाऊ म्हणतात, हे बघ कीर्तीने ना सीताई सुहासला डिवोर्स देण्याचा विचार करून जर दुसऱ्या लग्नाचा विचार केला ना तर आपण पुढाकार घेऊ शकतो. भाऊ म्हणतात की तिने ना उगाच लग्नाची घाई केली, तरीसुद्धा मी 1 वर्ष वाट बघितली होती. या कीर्तीने ना आपलंच काही ऐकलं नाही आणि बसली लग्न करून. सीता म्हणते, आपण तिच्याशी बोलून बघू. भाऊ म्हणतात, तसं तर तसं, पण तिने तिची चूक स्वीकारायला हवी. आता शिवा ही बेडरूममध्ये येते आणि शिवाने तिच्या हातात एक कागदात वर लव्ह लेटर लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या हातात गुलाबाचं फुल असतं. शिवा हा विचार करते की आता हे चिठ्ठी कुठे ठेवू मी, असे म्हणत आता शिवा ती चिठ्ठी कॉटवर ठेवते. आणि पटकन आता आशू हा बेडरूममध्ये येऊ लागतो. दरवाजा बंद असतो तर शिवा म्हणते, थांब आशू, 1 मिनिट थांब. आशू म्हणतो की शिवा तुझं काय चाललंय, आणि पटकन आता शिवा दरवाजा उघडते. आणि त्यानंतर आता पटकन दरवाजा उघडताच आता शिवा ही इकडे तिकडे बघते आणि म्हणते की आशू रूम बघणार आहे. तेव्हा आता आशू म्हणतो, आवरली ना तू, आणि पटकन आशूचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जाते. पटकन ती चिठ्ठी हातात घेत आता आशू म्हणतो की अरे वा, लव्ह लेटर शिवा, आणि तेही इंग्लिशमधून. आणि लगेच आता शिवा खुश होते. तर आशू आता शिवाने लिहिलेलं ते लव्ह लेटर वाचू लागतो. इंग्लिशमध्ये शिवाने अगदी परफेक्ट आशूसाठी आता लव्ह लेटर लिहिलेलं असतं. आणि आता ते लव्ह लेटर वाचता क्षणी आशू खुश होतो आणि म्हणतो की शिवा, खरंच तू खूप छान लिहिलं. प्रेमाने आशू आता शिवाला मिठी मारतो आणि आशू म्हणतो की अगं शिवा, तू अक्षरही खूप सुंदर काढलंस. आणि प्रेमाने आता आशू शिवाला मिठीत घेतो. दुसऱ्या दिवशी शिवा आता तिची आवरून आता तुळशी आईला आता अगरबत्ती लावते. तुळशी आईची शिवा पूजा करते. आणि एवढ्यात आता सीताई ही शिवाकडे येते आणि लगेच आता सीताई खुश होते आणि म्हणते की अगं, तू खूप सुंदर इंग्रजीतून लेटर लिहिलंस. तेव्हा आता शिवा म्हणते की काय म्हणायचं तुम्हाला. तर सीताई म्हणते की आशूने ना मला ते लेटर दाखवलं आणि अक्षरसुद्धा किती सुंदर काढलंयस ग शिवा तू. शिवा आता डचकते. घाबरतच शिवा म्हणते की आशूने तुम्हाला लेटर दाखवलं. तर सीताई म्हणते, हो, म्हणूनच मी तुला सांगते शिवा. आणि आता लगेच इकडे सीताई म्हणते की ग्रामरमध्ये थोड्याशा मिस्टेक आहेत, पण होईल, अगदी व्यवस्थित लिहिलं, काही हरकत नाही. तेव्हा आता शिवा म्हणते की पण बाकीचं सुद्धा तुम्हाला कळलं ना. तर सीताई म्हणते, ठीक आहे ना गं. आणि लेटर कसं लिहायचं याची पुन्हा आता सीताई शिवाला रिव्हिजन करून देते. आणि आता शिवा ही पटकन बेडरूममध्ये येते. आता जोरजोराने शिवा आता बेडरूमचं कंबल घेऊन आशूला मारू लागते आणि म्हणते की तुला सीताईला लेटर दाखवायची काय गरज होती. तुला दाखवायचं होतं तर मी दुसरं लिहून दिलं असतं ना, असे म्हणत शिवा आता आशूच्या पाठीमागे पळते. आशू म्हणतो की अगं, दुसरं लेटर लिहिलं असतं तर ते मी कसं दाखवू शकलो असतो, मजा आली खूप. आणि शिवा आता आशूच्या पाठीमागे पळते. इकडे आता शांता काकू भाऊंना चहा देते. तेवढ्यात उर्मिला सीताई तिथे येतात. आता उर्मिला म्हणते की आई, मी एकटी जाऊन आले असते ना ग देवळात. उर्मिला म्हणते, ताई तुझंसुद्धा काय चाललंय काय माहिती. भाऊ म्हणतात, काय चाललंय तुमचं. आणि लगेच आता सीताई म्हणते की ही उर्मिला ना देवळात जायला निघाली.
भाऊ म्हणतात काय ग विशेष? तर उर्मिला म्हणते की रॉकी पास व्हावा ना म्हणून मी नवस बोलले होते. तेव्हा सगळं छान झालंय तर मी म्हटलं जाऊन यावा देवळात. आणि भाऊ म्हणतात मग असं करूयात आपण सगळेच जाऊयात. तेवढ्यात गुड मॉर्निंग करत आशू येतो. सीताई म्हणते की आशू मला तुझं शेड्यूल सांगणार आहे, तुला जरा थोडासा फ्री वेळ आहे ना? इकडे आता भाऊ म्हणतात हे बघा आपण एक काम करू, आपण सगळेच जण जाऊयात म्हणजे नवसही फेडूयात आणि या दोघांची साखरपुड्याची तारीखसुद्धा काढू. आणि तेवढ्यात आशू खुश होतो. आशू म्हणतो की काकू तुझं काय मत आहे? तेव्हा आता उर्मिला म्हणते मी त्यांना फोन केला होता, तेच म्हणाले तुम्ही एंगेजमेंटची तारीख काढून घ्या. पण आता भाऊ म्हणाले म्हणजे काही विषयच मिटला. आणि तेवढ्यात शांता काकू पुढे येत म्हणते की मी तुमच्यासोबत आले देवळात तर चालेल का? विचार करत आता भाऊ म्हणतात की अहो घरी बसून तरी तुम्ही काय करणार, चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत. आणि इकडे दुसऱ्या दिवशी आता दिव्या ही ऑफिसमध्ये येते. आता त्या मॅनेजरला राग आलेला असतो आणि लगेच दिव्या म्हणते सर मी तुमचं शेड्यूल सांगू का? मॅनेजर म्हणतो नाही नको सांगू. तेव्हा आता दिव्या म्हणते सर काही झालं आहे का? तो मॅनेजर म्हणतो की का गं दिव्या, काल मी तुला सोडायला घरापर्यंत आलो, तू मला साधं घरामध्ये ये सुद्धा नाही म्हणाली आणि नंतर कोण तो मुलगा आला, मला किती ऑकवर्ड झालं माहिती आहे का तुला? आणि आता मॅनेजर म्हणतो की मी तुला किती मदत करतोय, तू सुद्धा थोडंसं समजून वागायला हवं होतं ना. तर तेवढ्यात दिव्या आता रडायचे नाटक करते. मॅनेजर म्हणतो ए दिव्या रडतेस कशाला? आणि लगेच आता दिव्या ही रडू लागता क्षणी मॅनेजर दिव्याला खुर्चीवर बसवतो आणि प्यायला पाणी देतो. मॅनेजर म्हणतो अगं दिव्या मी तुझ्यावर रागावत नव्हतो ग. मॅनेजर आता दिव्याची माफी मागतो. तर दिव्या म्हणते की प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. दिव्या म्हणते की मी ना तुमच्यावर रागावत नाही, हे सगळं माझ्या नवऱ्यावर मुळेच होतंय कारण तो सतत माझ्यावरती नजर ठेवत असतो. दिव्या म्हणते की काल तो छोटा मुलगा आला होता ना, तो पण माझ्या नवऱ्याच्या गॅरेजमध्येच काम करतो. दिव्या म्हणते त्याने ना माझ्या मागे अशी माणसे लावून ठेवलीत, मी कुठे जाते काय करते ना याची तो चौकशी करत असतो. मॅनेजर म्हणतो दिव्या तू खरंच हुशार आहे, पण मग तू घाबरतीस का त्याला? तर दिव्या म्हणते मी एकटी काय करणार सर. मॅनेजर म्हणतो काय करणार म्हणजे त्याच्यावर केस टाक, त्याला हक्क माग, तुझा हक्क आहे तो. तेव्हा आता दिव्या म्हणते नाही सर मला भीती वाटते. दिव्या म्हणते की त्याने ना आजपर्यंत खूप काही केलं आणि तो काहीही करू शकतो सर. मॅनेजर म्हणतो हे बघ दिव्या तू रडू नकोस, मी तुझ्यासाठी आहे ना, तुला काही जरी लागलं तरी मी आहे, आता तू रडायचं नाही. तेव्हा आता दिव्या म्हणते सर आता मी बघतेच आणि आता मी काय करते बघा सर, तुम्ही आहात ना म्हणून मी हे सगळं करू शकते. आणि इकडे आता आशू सगळ्यांना घेऊन देवळात आलेला असतो. सीताही आता देवासाठी नारळ आणि पूजा करण्याचं सामान घेते. आणि इकडे आता सगळेजण देवळात जाऊ लागताच आता पायऱ्या चढत असताना सगळ्यांचे लक्ष सुहासकडे जाते. भिकाऱ्याच्या वेशात सुहास आता तिथे बसलेला असतो. सुहासला बघताच त्याची ती अवस्था बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि सुहास त्यांच्याकडे बघत म्हणतो की सॉरी पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता, मला कुणी कामधंदासुद्धा देत नव्हतं आणि पोटासाठी मला हे असं करावं लागतंय. आणि सुहास म्हणतो की मला माफ करा, पण मी तुमचा जावई हे अशा अवस्थेत तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण मला जर अगोदर माहीत असतं ना तर मी इथून दुसरीकडे गेलो असतो. सुहास म्हणतो अगोदरच माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालंय, अजून नको व्हायला. आणि लगेच आता भाऊ आशू सगळेजण वर चढून पायऱ्या चढून जातात. तर इकडे सीताई कीर्तीच्या खांद्यावर हात ठेवते. कीर्ती म्हणते जाऊ दे, त्याला बोलण्यात ना काही इंटरेस्टच नाही आहे मला. आणि लगेच कीर्तीसुद्धा वर निघून जाते. आणि त्यानंतर आता सीताई उर्मिलासुद्धा वर निघून जातात. तर रागाने शिवा आता सुहासकडे बघू लागते आणि शिवाला आता ते आठवतं, शिवाने सांगितलेले असते की जर तू आशू आणि माझ्या फॅमिलीच्या मध्ये आला आणि त्यांच्याकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं, जवळ येण्याचा जरी प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही. आता सुहासला देखील ते आठवतं आणि पटकन सुहास भिकाऱ्याचे ते वेश घेऊन आता शिवा शेजारून बाहेर जातो आणि शिवा रागाने वर मंदिरात निघून जाते. आणि शिवावर जाता जाता सुहास हा रागाने डोळे मोठे करून शिवाकडे बघू लागतो. तर आता सुहासला भिकारी बनवून आता आशूला लव्ह लेटर इंग्लिशमध्ये लिहून शिवा खऱ्या अर्थाने देसाईची सुशिक्षितची सून तर आशूची एज्युकेटेड बायको झालेली असते. आणि आता शिवा ही कंपनीमध्ये आशूला इंग्लिशमध्ये आता ट्रेन होऊन कशी मदत करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.